आज आपण पनीरची भाजी बनवूया। त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेऊ। लालसर कांदा भाजून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये 4-5 लसूणच्या पाकळ्या टाकून एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि परत त्याला परतून पण इथे 4 टमाटर घेतले, त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ। एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि मग त्याला एका भांड्यामध्ये काढू। कांदा आणि लसूण याला एकत्र वाटून घेऊ। अशा पद्धतीने कांदा आणि लसूण आपण एकत्र बारीक करून घेतला। आता आपण तेल गरम करून घेऊया भाजी करता। त्याच्यामध्ये तेजपात, दालचिनी, काली मिरी, लवंग आणि थोडंसं जिरं आणि चटणी टाकून देऊ, लाल तिखट, जेणेकरून भाजीला चांगलं तेल सुटेल। आणि जो आपण मसाला वाटलाय म्हणजे तो टाकूया, कांदा आणि लसूणचा। व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ। थोडंसं तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया, जी आपण वाटून घेतली होती। गॅस कमी ठेवायचा, नाहीतर मसाला जळू शकतो। हे अशा पद्धतीने तेल सुटलं पाहिजे। आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद, धनेची पावडर, थोडासा मसाला, पनीर मसाला, चवीनुसार मीठ, आणि त्याला एकत्र मिक्स करून घेऊ। त्याच्यावरती प्लेट ठेवून त्याला थोडं तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घेऊया। असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर ते व्यवस्थित मसाला होऊ द्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने तेल सुटलं पाहिजे। आता गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये बंद करून थोडासा मसाला थंड होऊ देऊया। आता मसाला थोडा थंड झालाय आणि गॅस बंद असतानाच आपण दही टाकूया। हे दही फेटून घेतले व्यवस्थित। जर चालू गॅसमध्ये दही टाकले तर भाजी फाटू शकते, त्याच्यामुळे गॅस बंद करून आणि मसाला थंड करून फेटलेलं दही टाकायचं आणि असं एकत्र एकजीव करून घ्यायचं मसाला आणि दही।
आता गॅस चालू करूया. गॅस अगदी कमी करायचा आणि दही आणि मसाला त्याला व्यवस्थित एकत्र होऊ द्यायचं. कमी गॅसवरच झाकण ठेवून द्यायचं. साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत हा मसाला होऊ द्यायचा. आता तुम्ही बघू शकता हे मस्त तेल सुटले भाजीला. असं तेल सुटलं पाहिजे. जेवढं जास्त तेल सुटेल तेवढी भाजी टेस्टी राहते. आता याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी आपण हातावरतीच बारीक करूया. एकदम थोडी घ्यायची आणि भाजीमध्ये टाकूया. आता व्यवस्थित तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. आपल्याला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. घट्ट पातळ तुमच्यावर आहे कशी तुम्हाला हवी. तर आम्ही थोडी घट्टच ठेवतोय कारण की चपातीसोबत खायला ग्रेव्ही चांगली लागते. एवढं साधारण पाणी टाकायचं. इथे आम्ही 200 ग्राम पनीर घेतलं. हे पनीर सॉफ्ट असल्यामुळे आम्ही याला तळलं नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळू शकता. तर आता तुम्ही बघू शकता भाजीला मस्त तरी सुटली आहे. तेल व्यवस्थित आणि मसाला पण आपला चांगला शिजून गेला. तर 200 ग्राम कच्चं पनीर आम्ही या भाजीमध्ये टाकतो. गॅस कमी असतानाच पनीर टाकायचं आणि त्याला अलगदपणे मिक्स करायचं. 5 मिनिटं ते कमी गॅसवर आपल्याला उकळू द्यायचे. आणि गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. बघा किती छान दिसते भाजी. पनीर टाकल्याने भाजी अजून घट्ट होऊन जाते. थोडंसं आपण तूप टाकूया.